देशातच नव्हे तर अख्ख्या जगात सर्वाधिक सदस्यांची नोंदणी भारतीय जनता पक्षाच्या नावावर आहे। 2014 पासून केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा लवकरच होणार आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिली आहे। बघूया भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार। महाराष्ट्रातील नेत्याला मिळणार भाजपाध्यक्षपद। नव्या अध्यक्षांसमोर काय असतील आव्हानं। भाजपकडून लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार आहे। भाजपचा नवा अध्यक्ष कोण असणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे। पक्षाच्या आगामी धोरणांवर आणि निवडणुकांवर याचा प्रभाव पडणार आहे। त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत। यातलं पहिलं नाव आहे दग्गुपत्ती पुरंदेश्वरी। आंध्र प्रदेश भाजपच्या त्या अध्यक्ष आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत। त्या दक्षिण भारतातील एक प्रभावी महिला नेत्या आहेत। त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे दक्षिणेतील सुषमा स्वराज म्हणून त्या ओळखल्या जातात। दुसरं नाव आहे वनाथी श्रीनिवासन। भाजप महिला मोर्चाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि तामिळनाडूमधील कोइंबतूर दक्षिण विधानसभा क्षेत्राच्या त्या आमदार आहेत। त्यांनी कमल हसन यांना पराभूत केलं होतं। तिसरं नाव आहे जी किशन रेड्डी। केंद्रीय मंत्री आणि तेलंगणातील ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। त्यांचं संघटन कौशल्य आणि दक्षिण भारतातील प्रभाव लक्षात घेता त्यांचं नाव चर्चेत आहे। पुढचं नाव आहे के लक्ष्मण। भाजपचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणातील माजी प्रदेशाध्यक्ष। त्यांचं संघटन कौशल्य आणि दलित समाजातील प्रभावामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे। संजय बांदी तेलंगणातील भाजप प्रदेशाध्यक्ष। त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं राज्यात आपली उपस्थिती वाढवली आहे। शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते। त्यांचे प्रशासनिक अनुभव आणि संघटन कौशल्य पक्षासाठी महत्त्वाचे आहेत। पुढचं नाव चर्चेत आहे ते भूपेंद्र यादव यांचं। केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ते महासचिव आहेत। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। तर शेवटचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान। केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते। त्यांच्या संघटन कौशल्य आणि ओबीसी समाजातील प्रभावामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। पक्षाच्या विचारसरणीशी सुसंगत आणि संघटनेशी निष्ठावान नेत्याची निवड करण्यासाठी आरएसएस आपलं मार्गदर्शन आणि सल्ला देतो। प्रादेशिक संतुलन दक्षिण भारतातील प्रभाव वाढवण्यासाठी भाजप दक्षिणेतील नेत्याला अध्यक्षपदी नेमण्याचा विचार करू शकतो। महिला नेतृत्व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला नेत्या अध्यक्षपदी येण्याची शक्यता आहे। दलित प्रतिनिधित्व उत्तर भारतात दलित नेतृत्वाची कमतरता असल्यानं दलित समाजातील नेत्याला संधी दिली जाऊ शकते। अनुभव आणि संघटन कौशल्य आणि अनुभव असलेल्या नेत्यांची निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहा यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर जेपी नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या भाजपत पार पाडाव्या लागल्या। नड्डा यांनी भाजप पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध त्यांनी प्रस्थापित केले। आता भाजप या पक्षाची धुरा कुणाकडे सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोण असणार भारतीय जनता पार्टीचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। या निवडीमुळे पक्षाच्या आगामी वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे। मग ते वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक म्हणा किंवा 2029 ची लोकसभा निवडणूक म्हणा। तसेच नवीन नेतृत्वासमोर पक्ष संघटनेत एकजूट राखण्याचा आणि विरोधकांना प्रभावी उत्तर देण्याचा मोठा आव्हान असेल। काय असणार भाजपची रणनीती, कोण असेल हा नवीन नेतृत्व, ह्या पुढच्याच काही दिवसात समजणार। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील भिष बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।